आपण पाहताय महाधुर. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेचा महाधुरळा अखेर शांत झाला. निकाल लागला. महायुतीनं सत्ता ताब्यात घेतली. सगळे महायुतीचे नेते एकत्र आले, त्यांनी सत्ता ताब्यात घेतली आणि दुसरीकडे एकाकी झुंज देत सतेज पाटील यांनी तब्बल 34 जागा मिळवल्या. 15 तारखेला मतदान झाल्याच्या दिवशीच संध्याकाळी महाधुरळानं बातमी दिली होती की काँग्रेसला, महाविकास आघाडीला कोल्हापूर महापालिकेत साधारणतः 33 जागा मिळणार आणि तोच अंदाज तंतोतंत खरा ठरला. काँग्रेसला मिळाल्या 34 जागा. फक्त एका जागेचा फरक पडला. महाधुरळाची ही 92वी बातमी अखेर खरी ठरलेली आहे. म्हणजे 33 जागा मिळणार हे 15 तारखेलाच संध्याकाळी मी सांगितलं होतं आणि 16ला निकाल लागला. 34 जागा मिळाल्या. फक्त एका जागेचा फरक पडला. कुठल्या प्रभागात जागा येणार हे सुद्धा आपण सांगितलं होतं. त्यातही बऱ्याच गोष्टी तंतोतंत खऱ्या ठरलेल्या आहेत. म्हणजे महाधुरळाचा हा 92वा अंदाज तंतोतंत खरा ठरलाय. हे सगळं घडलं कसं? याला हे 10 कारणं आहेत. त्या कारणाचा आपण आज चर्चा करूया की काँग्रेसला कशामुळं हे एवढं चांगलं यश मिळालं. त्यातलं सगळ्यात पहिलं मोठं कारण आहे काँग्रेसला मानणारा अजूनही एक गट, पुरोगामी विचार करणारा एक गट कोल्हापूरच्या प्रत्येक प्रभागात आहे आणि त्याचाच फायदा काँग्रेसला निश्चितपणे झालेला आहे. दुसरं कारण आहे काँग्रेसकडे अजूनही अतिशय चांगले ताकदीचे शिलेदार आहेत. काही शिलेदार पराभूत झाले पण त्यांनी इतरांच्या विजयात अतिशय मोलाचा वाटा उचललेला आहे. त्यामुळे या ताकदीच्या शिलेदारांचा निश्चितपणे काँग्रेसला फायदा झाला. तिसरं कारण आहे कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशिला तसं या घोषवाक्याचा कोल्हापूरवर अतिशय चांगला परिणाम झाला. कारण तुमच्या मनात जे आहे तेच आपण करूया असा शब्द या निमित्तानं काँग्रेसला दिला. तो भावला. लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन तो एक जाहीरनामा तयार केला आणि आता तुमच्या मनातलं आपण पुढे करता येईल असं ज्या पद्धतीने वातावरण तयार झालं त्याचाही निश्चितपणे काँग्रेसला फायदा झाला. चौथं कारण आहे परफेक्ट नियोजन आणि प्रचार यंत्रणा. कोणत्याही निवडणुकीत सतेज पाटील हे ज्या ताकदीने उतरतात, जे परफेक्ट नियोजन करतात, जे यंत्रणा लावतात, त्याचा फायदा बऱ्याच वेळा होतो आणि यावेळी पण निश्चित झाला काँग्रेसला. पाचवं कारण आहे खासदार शाहू महाराज आणि मालोजीराजे हे प्रचारात उतरले. त्यांचाही गट मोठ्या प्रमाणात शहरात आहे आणि सगळ्या काँग्रेस नेत्यात यामध्ये एकमत झाली. त्याचा फायदा निश्चितपणे, मालोजीराजेंचा फायदा निश्चितपणे काँग्रेसला झाला. सहावं कारण आहे शिवसेना उबाटाला सोबत घेतल्याचं. शिवसेना उबाटाला जास्त जागा आल्या नाहीत पण काँग्रेसच्या काही जागा येण्यात त्यांचा वाटा निश्चितपणे आहे. जे प्रभाग क्रमांक 15 मध्ये उत्तुरे ज्या पद्धतीने निवडून आल्या त्यांच्यासोबत कवाळींची एक जागा लागली. काही ठिकाणी याचा फायदा निश्चितपणे शिवसेनेला सोबत घेतल्याचा झालेला आहे. सातवं कारण आहे सतेज पाटील यांची एकाकी झुंज. एकटा लढतोय, सगळे त्यांना टार्गेट करतायत. त्यामुळे एकट्या लढणाऱ्यांच्या पाठीशी नेहमी कोल्हापूरकर असतात हे यापूर्वी अनेकदा सिद्ध करून दाखवलं आहे. राजी शेट्टींची लढाई असू दे किंवा सदाशिवराव मंडलिकांची लढाई असू दे किंवा अनेक लढाई अशा आहेत की एकटा लढतोय म्हटल्यानंतर कोल्हापूरकर त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहतात. सहानुभूती तयार होते. लढणाऱ्यांच्या सोबत आपण आहोत हे कोल्हापूरकर विसरत नाहीत. त्यामुळे तोच फायदा सतेज पाटीलांना निश्चितपणे झालेला आहे. आठवं कारण आहे पहिल्याच दिवशी सतेज पाटील यांनी सांगितलं की आपण दगाफटका करायचा नाही. चौघांनी मतं मागायची, चौघांसाठी मतं मागायची, एक मत मागायचं नाही. तसं मागितलं तर मी त्या दिवशी त्याचा राजीनामा घेईन निवडून आल्याच्या दिवशी. हा इशारा अतिशय चांगला पोचला उमेदवारापर्यंत. त्यामुळे शक्यतो बहुतांशी प्रभागात असं मला एक मत द्या, बाकीचं तुम्ही काय पण करा जावा हे वाक्य फारसं कुणी उच्चारलं नाही. त्याचाही फायदा निश्चितपणे काँग्रेसला झाला.
9वं कारण, हात हे एकच चिन्ह. जवळजवळ 75 जागा काँग्रेसनं लढवल्या, त्यामुळे सगळीकडे हात हे चिन्ह असल्यामुळे प्रचार करणं सोपं झालं, लोकांच्यापर्यंत पोहोचणं सोपं झालं आणि त्याचा फायदा निश्चितपणे काँग्रेसला झाला आणि हात या एका चिन्हामुळं काँग्रेसला सर्वाधिक जागा निवडून आल्या. 10वं कारण, पडद्यामागचं एकूण सूत्रधार, पडद्यामागचे जे काय सतेज पाटील यांचे पडद्यामागचे जे काय सूत्र असतात, बॅक ऑफिस सगळ्यात महत्त्वाचं असतं. बॅक ऑफिस गुड मॅनेजमेंट असेल तर बऱ्याच वेळा यश येतं आणि हे त्यांचं बॅक ऑफिस हे एकदम सक्षम असल्यामुळं त्याचा निश्चितपणे फायदा झालेला आहे. दलित आणि मागासवर्गीय जे मतं आहेत ती ठामपणे काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली. आपण प्रभाग क्रमांक 4 असू दे, प्रभाग क्रमांक 17 असू दे किंवा आणखी काही प्रभाग, या प्रभागात जे यश मिळाले ते दलित, मुस्लिम हे सगळे मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या पाठीशी राहिले. ही 10 कारणे आहेत ज्यामुळं काँग्रेसला अतिशय चांगलं यश निश्चितपणे मिळालेलं आहे. काही चुका निश्चितपणे झाल्या असतील, त्याचाही फटका प्रमाणात बसला. राष्ट्रवादी, आप, वंचित या सर्वांना सोबत घेतला असता त्याचा फायदा झाला असता. काही ठिकाणी बंडखोरी झाली, ती मोडून काढली असती तर त्याचा फायदा झाला असता. अक्षय जरग हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण असू शकेल. शिवसेनेचा उपयोग काही प्रमाणात झाला पण त्यांच्या जागा वाढल्या नाहीत, त्या वाढल्या असतात त्याचाही फायदा झाला असता. काही दिग्गज पराभूत झाले, त्यांनी इतरांच्या विजयात वाटा उचलला पण स्वतः पराभूत झाले, त्याचाही फटका काँग्रेसला बसला. निवडणूक झालेली आहे, एकतर्फी लढून तब्बल 34 जागा पदरात पडून एकाकी झुंज देत सतेज पाटील आपणच बाजीगर आहे, काँग्रेसच धुरंधर आहे हे सिद्ध केलेलं आहे. आपण त्याची 10 कारणं निश्चितपणे बघितली. पुढच्या काळात अजूनही काही राजकीय बातम्या आपण निश्चितपणे देऊ. त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.